सध्या अख्ख्या जगभरात इराणविरुद्ध उघडलेली काही देशांनी जी आघाडी उघडली आहे त्याचीच चर्चा होते. खामेनीच्या मृत्यूच्या सेलिब्रेशनखाली जगाने अगदी सहजरित्या एप्स्टीनचं प्रकरण लपवण्याचा एक चांगला यशस्वी प्रयत्न केला आणि तो यशस्वीसुद्धा झाला. इतके दिवस त्या एप्स्टीन प्रकरणावरती अख्खं जग व्यक्त होत होतं, बोललं जात होतं. ज्या प्रकारच्या गोष्टी त्यातून समोर आल्या होत्या की ज्याच्यामध्ये एक माणसाचं पिडोफाईल स्वरूपातलं एक राक्षसी आणि अत्यंत विकृत रूप आपल्यासमोर आलं आणि आज त्याच्याबद्दल कोणीही काहीही चर्चा करत नाही आहे. सगळं काही फिरतं आहे ते आता युद्धाभोवती फिरतं आहे आणि युद्धाच्या ज्या काय आता झळा अख्ख्या जगाला बसणार आहेत त्याचीच चर्चा होत राहणार आहे. पण यापूर्वी अमेरिकेत ज्यांनी ज्यांनी जे काय त्या एप्स्टीनच्या घरातल्या यातना भोगल्यात त्याच्याबद्दल आता कोणी काहीही बोलणार नाही. ते सहजरित्या कुठल्या ना कुठे हरवून जाईल, लोक विसरून जातील. कारण लोकांची स्मरणशक्ती फार कमी असते. त्यांच्यासमोर जे जे नवीन नवीन जे काही येत राहील तेच त्यांच्या समोर राहतं आणि विचारात राहतं. त्याच्यानंतर आधी जे काय घडलं आहे ज्याच्यावरती आपण व्यक्त व्हायला पाहिजे, बोलायला पाहिजे, त्याच्याबद्दल लोक काहीही बोलत नाहीत, काहीही विचार करत नाहीत. सो काही असो, पण ट्रम्प त्या ज्या प्रकारचं ह्या जगाकडे बघतायत आणि त्यांचा देश जसा बघतो आहे तर हा भस्म्या दुसऱ्यांना आपल्यापेक्षा मोठं न होऊ देणं आणि त्याच्या मत्सरातून आपण जे काही चालवलं आहे जगात त्याची आग कधीतरी आपल्यापर्यंत पण पोचेल. त्याला फार वेळ लागणार नाही आणि मग त्या दिवशी आपण काय बोलणार आणि कुणाचं तोंड बघणार त्याच्या चर्चा दिसतील आपल्याला सोशल मीडियावरती, जे खूप तज्ज्ञ लोक असतात.